विधानसभेसाठी 54 जागांवर लढायचं असलं तरी 60 जागांसाठी तयारी करा. मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात अजितदादांकडून कार्यकर्त्यांना टार्गेट. पंतप्रधान मोदींची माफी ही राजकीय माफी. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून माफी मागितली. संजय राऊतांचा मोदींना टोला. पंतप्रधानांच्या माफीचा यावेळेस माफीनं प्रश्न सुटणार नसल्याचा राऊतांचा घणाघात. लाडकी बहिणीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात. पुढच्या हप्त्यात यावेळेस योजनेचे पैसे हे बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती. शेतकरी प्रश्नांसंदर्भात रविकांत तुपकर आक्रमक. 4 सप्टेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा तुपकरांचा इशारा. मी राजकारणात असेपर्यंत माझा मुलगा राजकारणात येणार नाही. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत राजू शेट्टींची माहिती. शिवसेनेच्या तिकिटावरती लढण्याची ऑफर असल्याचाही खुलासा. मुंबईच्या चिंचपोकळीतील चिंतामणीचा आज आगमन सोहळा. दुपारी 2 नंतर अनेक भागातील मार्गांमध्ये बदल तर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक प्रशासनाचं आवाहन. मध्य आणि हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा. सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद. वेरावली जलाशयाजवळ झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद. गुजरातच्या राजकोटमध्ये पोटच्या पोरानं आईला मारलं. हत्येनंतर सॉरी आई, मी तुला मारून टाकलं म्हणत इंस्टाग्रामला आईसोबत फोटो केला शेअर. उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये भंगार हेलिकॉप्टरचा भीषण अपघात. MI-17 हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेल्या रेस्क्यूमध्ये पुन्हा कोसळलं हेलिकॉप्टर तर अपघातात कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती समोर.